अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर अडकलेल्या पांगरी महादेव गावाला ग्रामपंचायत नाहीये। त्यामुळे इथल्या गावकऱ्यांनी अनेक वर्ष निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता। यंदा त्यांनी विधानसभेसाठी मतदान केलंय। त्यामुळे आता तरी ग्रामपंचायत मिळणार का असा सवाल गावकरी विचारतायत। पाहूया त्यांची व्यथा। हे आहे अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं पांगरी महादेव गाव। इथं न ग्रामपंचायत आहे न गाव एखाद्या दुसऱ्या ग्रामपंचायतीशी जोडलं गेलंय। इथली शाळा, पोलीस स्टेशनची कामं अकोला जिल्ह्यात येतात, तर अर्धी कामं वाशिम जिल्ह्यामध्ये करावी लागतात। त्यामुळे हे गाव नेमकं कोणत्या जिल्ह्यात येतं हा सवाल गावकऱ्यांना वर्षानुवर्ष सतावतोय। या साऱ्या पंचायतीत गावचा विकास खुंटलाय। त्याचाच राग मनात धरून इथल्या मतदारांनी अनेक वर्ष मतदानच केलं नाही। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला हक्क बचावला। त्यामुळं आता तरी नवीन सरकार त्यांना ग्रामपंचायत देणार का असा प्रश्न ते विचारतायत। आमचा पोलीस स्टेशन अकोला असल्यामुळे आम्हाला अकोल्याला जावं लागते काय का पेपरासाठी, आणि आमची शाळासुद्धा अकोल्यामध्ये आहे। बाकीचे काही कामं आमच्या वाशिममध्ये होतात, काही अकोल्यात होतात, पण कामं पूर्णपणे कुठूनच होत नाही आहे। त्यामुळे आमच्या गावात सुविधा नाही आहे। कृपा करून या सुविधा पूर्ण व्हाव्या आणि आमच्या गावाला ग्रामपंचायतचा दर्जा मिळावा ही शासनाला आम्ही हात जोडून गावकरी मिळून नम्र विनंती करतो। विधानसभा निवडणुकीवेळी पुढाऱ्यांनी गावकऱ्यांना विकास कामं करून ग्रामपंचायत दर्जा देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तीही थाप निघाल्यानं गावकरी रोष व्यक्त करतायत। आम्ही नाही काय जवळपास 3 पंचवार्षिकवर आम्ही बहिष्कार घातला होता निवडणुकीवर, आणि काही लोकांच्या म्हणण्यानुसार, अजून पुढारीच्या म्हणण्यानुसार आम्ही यावर्षी मतदान केलं आम्ही। आणि आता पाहू आता पुढे काय होते ते। आम्हाला आश्वासन तर भरपूर मिळालेले आहेत की हे होईल ते होईल, तर आता बघूया समोर काय होतं ते। पण परिस्थिती सध्या खूपच नाजूक आहे आमच्या गावाची। 1998 साली अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली आणि पांगरी महादेव गावाला मंगरुळपीर तालुक्याला जोडलं गेलं, पण गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आलीच नाही। त्यामुळे त्यांना सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागतंय। एक ग्रामपंचायत नाही, काय नाही या गावात। आमचं गावात जर केलं पुरा गल्ल्या आणि गटारचं पाणी एका सोयी ना पियाचं पाणी जर केलं आणि ग्रामपंचायत केलं तर वोट देणार, नाही तर पुढच्या साली वोट घ्यायला आले ना टक्करच पडतं त्या। लोकशाहीमध्ये विश्वास दाखवत अकोला आणि वाशिमच्या सीमेवर अडकलेल्या पांगरी महादेव गावच्या लोकांनी मतदान केलं, तरीही मागणी पूर्ण होत नसेल तर पुढे मतदान न करण्याची संतप्त भावना गावकरी व्यक्त करतायत। त्यामुळे त्यांच्या या मागणीची प्रशासन आणि सरकार गांभीर्यानं दखल घेणार का ते पाहावं लागेल। गोपाळ व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।